आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। विकासाच्या घोषणा हवेतच, अजूनही खड्डे आणि वाहतूक कोंडी। सांगली जिल्ह्यातील वेटे शहरात नगरपालिका निवडणुका होऊन तब्बल 6 महिने उलटलेत। निवडणूक प्रचारादरम्यान शहरातील रस्ते आणि गटारींच्या प्रश्नांवर मोठमोठी आश्वासनं देण्यात आली होती। विजयी आमदारांनी या 2 मुद्द्यांना विशेष प्राधान्य दिल्याचे सांगितले होते। मात्र 6 महिन्यानंतरही परिस्थितीत कोणताही ठोस बदल झालेला दिसत नाहीये। एकेकाळी प्रशासकीय कार्यकाळात स्वच्छतेच्या बाबतीत देशात प्रथम क्रमांक मिळवणारे विटे शहर आज मूलभूत सुविधांच्या प्रश्नांशी झुंजताना दिसत आहे। निवडणुकांनंतर शिवसेना शिंदे गटाचे सर्व उमेदवार विजयी झाले। नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष तसेच विविध विभागाचे सभापतीही निवडले गेले। मात्र जनतेच्या अपेक्षेप्रमाणे विकास कामांचा वेग दिसून येत नाही। शहरातील पार्किंगची समस्या आजही कायम आहे। त्यातच शहराच्या मध्यवर्ती आणि सर्वाधिक दरवळीच्या समजला जाणारा छत्रपती शिवाजी महाराज चौक, जिथे समोरच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळाही विराजमान आहे, त्या मुख्य चौकातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे। रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। दिवसेंदिवस या समस्येची तीव्रता वाढत असतानाही प्रशासन आणि लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय। नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवक या प्रश्नाकडे नेमके लक्ष कधी देणार? शहराच्या मुख्य चौकातील हे खड्डे बुजवण्यासाठी अजून किती दिवस वाट पाहावी लागणार, असा सवाल आता सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत। प्रतिनिधी प्रीती गायकवाड। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।